आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या नाविन्यपूर्ण योजनेत कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सुद्धा सहभागी होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातून आषाढी वारीसाठी जवळपास 69 दिंड्या पंढरपूरकडे रवाना होणार आहेत। या दिंड्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागानं आरोग्य दूत ही संकल्पना राबवली आहे। आणि विशेष करून 2 पथके आम्ही नेमलेली आहेत। या निमित्तानं 2 ॲम्ब्युलन्स आहेत, एक आळंदी मार्गे पुणे मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या ह्याला जॉईन होणार आहे त्या वारीद्वारे, आणि एक सांगोला मार्गे म्हणजे सांगोला मार्गे जाणारा तिथे एक ॲम्ब्युलन्स आहे। त्या 2 पथकामध्ये एक वैद्यकीय अधिकारी आहे, त्या पथकामध्ये प्रत्येक पथकात एक फार्मसी ऑफिसर आहे, औषध निर्माण अधिकारी म्हणतात, पण वाहन चालक आहेत आणि आरोग्य कर्मचारी, त्यांच्याकडे मुबलक औषध साठाही दिलेला आहे। त्यामुळं आरोग्य दूत ही नवीन संकल्पना यावर्षीपासून आपण या निमित्तानं वारीनिमित्तानं करतोय, ती यशस्वी होईल मला निश्चितपणे खात्री आहे। मी आव्हान करतो सगळ्या वारकऱ्यांना की ह्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जी मोहीम केलेली आरोग्य सेवेसाठी त्याचा आपण लाभ घ्यावा। यावेळी डॉक्टर संजय रणवीर, डॉक्टर महेंद्र फाळके, डॉक्टर माधव ठाकूर, डॉक्टर विनोद मोरे, डॉक्टर उत्तम मदने, डॉक्टर रश्मी माळगावकर, डॉक्टर वंदना वसावे, डॉक्टर हेमलता पालेकर तसंच आरोग्य दूत उपस्थित होते।